ठीक है क्या मैं हूँ क्या पीछे कौन है पहले देखो तो तुम प्रशांत क्यों धक्का मैं कहा आज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी आपण आले. औक्षण सुद्धा झालं. रामटेकची जागेवर औक्षण असं बोलून नाही जात. सगळीकडे विजयच होणार आहे, कारण मोदीजींचं नाव आणि मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनीच देशातल्या मतदारांनी घेतलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी माझे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालं आहे, मोदीमय झालं आहे. आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे, परवा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री मला स्वतःला विश्वास आहे. रामटेकचे तिन्ही पक्ष जे आहे ते देवेंद्र फडणवीस चालत आहे असं जयंत पाटलांनी आरोप केला. अरे त्यांना काय आरोप करायला, काय त्यांना दुसरं काय कामधंदा आहे का? आम्ही आमचं काम करतो आहे. देवेंद्रजींच्या भागामध्ये सभा घेत आहेत, त्यांना ज्या ठिकाणी बोलवत आहेत तिकडे जात आहेत. मला ज्या ठिकाणी प्रचाराला बोलवत आहेत मी तिकडे जातो आहे. अजितदादा अनेक ठिकाणी प्रचाराला जात आहे. आम्ही प्रचारात गुंतलो आहे, तर त्यांना काही काम नाही आहे. त्यामुळे ते ह्या सगळ्या कुचपटं काढत बसत आहेत. त्यामुळे आमच्या महायुतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातो आहे. 50-60 वर्ष ज्यांनी काही केलं नाही त्या मोदी साहेबांनी 10 वर्षात करून दाखवलं आहे. त्याचं खरं म्हणजे 50-60 वर्षाचा हिशोब काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे. आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे 1.5-2 वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेत की ते सर्व सामान्यांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, सगळ्यांच्याच सर्व सेक्टरमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. त्याची एक पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल. आज हनुमानजीची मूर्ती दिली. हनुमानजी हे शक्तीचं प्रतीक आहे आणि आज बावनकुळे साहेबांनी दिली. रामटेकमध्ये ते बळ संपूर्ण भाजपाकडनं मिळेल. एक चर्चा पण झाली न्यायालयावर. बिलकुल आम्ही एकच आहोत ना. त्यामुळे आज हनुमानची मूर्ती, रामभक्त हनुमानजी यांची मूर्ती दिलेली आहे. रामटेक हे प्रति अयोध्या आहे आणि हे सगळं जे काय वातावरण इथं आहे हे अतिशय खूप लोकांनी ठरवलेलं, लोकांनीच गॅरंटी घेतली आहे. तशा प्रकारचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतो आहे. काल गडकरी साहेबांच्या रॅलीत देखील मी होतो, पाहिलं. काल सभा देखील विविध ठिकाणी झाल्या, मिटिंग झाल्या. त्यामध्ये एकच सूर निघतो की महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून मोदीजींचे हात बळकट करणं, या राज्यातून 45 पार जागा निवडून मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करायची अशा प्रकारचं सर्वांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना मावळा राजा बनण्याचा प्रयत्न करतोय असं वडेट्टीवार रेड्डी. वायर सोडा वायर. आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे हे नागपूरमध्ये आहेत. विदर्भातील उमेदवार मोठ्या फरकानं जिंकतील असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.